नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वतीनं दरवेळेला काहीतरी चांगले उपक्रम केले जातात. आजही त्यांनी जनतेच्या आरोग्याकरता अतिरुद्राचं आयोजन केलं होतं. तेव्हा जाऊयात आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं आणि या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा अतिरुद्र महायज्ञ हा कार्यक्रम आपण कालपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि 23 तारखेपर्यंत 23 जुलैपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा या मंदिरामध्ये 65 ब्रह्मवृंदांच्या करवी हा चालणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री हे याचं प्रमुख पौरोहित्य करतायत आणि हे यंदाचं 4थं वर्ष आहे आणि हे भक्तांच्या कल्याणाकरता, आपल्या भारत देशाच्या कल्याणाकरता, सुजलाम सुफलाम होण्याकरता भक्तांच्या वतीने प्रार्थना करून, संकल्प करून हा महायज्ञ काल सुरू करण्यात आला. याच्यामध्ये बरेच धार्मिक इतरही कार्यक्रम आहेत. याच्यामध्ये सुदर्शन होम आहे, संतान गोपालकृष्ण होम आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक रोज आहे, रोज हवन आहे. अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं रोज दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 7ला आरती होऊन हा त्या दिवसाचा कार्यक्रमाचा समारोप होईल. असं 23 तारखेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यासाठी देशातल्या विविध पवित्र नद्यांचं जल हे आणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ 111 कलशांमध्ये ते भरलेलं आहे आणि ज्या वेळेला पूर्णाहुती असेल 23 जुलैला त्यावेळेला गणपती बाप्पाचा अभिषेक या जलाद्वारे अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडला सोपानदेवांना भेटून आता ती जेजुरीच्या दिशेने निघाली. जेजुरी गावामध्ये तिचा प्रवेश होताच येळकोट येळकोट जय मल्हार असे सर्व दुमदुमलं आणि त्या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. या भंडाऱ्याची उधळण करत असताना भाविकांच्या चेहऱ्यावरती, वारकऱ्यांवरती अतिशय आनंद ओसंडून वाहत होता. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल. लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असलेली लाडकी बहीण योजना याविषयी व्यक्त केलेलं हे त्यांचं मत. की आणखी अटी लावा, 2 मुलांपेक्षा जास्त असणाऱ्यांना ही योजना नको आहे. ही लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे. काल संध्याकाळीच 1,500 रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा अभ्यास केला की त्या स्कीममधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच होतो. माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती MSEBच्या कामासाठी गेले की 1,500 रुपये यांनी केले. त्याचं मी स्वागत करते. एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण 1,500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे, 1,500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे. इन्फ्लेशन, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना 1,500 रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे. पण 1,500 रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे, आटा किती रुपयाला आहे? कोणीतरी जाऊन म्हणजे आता माझ्याच बरोबर चला किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी 1,500 रुपयात, भाजी आणि हे 1,500 रुपये पुरण्यासारखं आहे का? विचार करून सांगावं कोणीतरी. एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचं उग्र स्वरूप धारण केलं आहे. पुण्यातील सहकार आयुक्तांच्या समोर त्यांनी श्री व सौ ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्यांना पदमुक्त करावं नव्हे तर त्यांच्या जाचातून आमच्या सर्व संस्था संघटना मुक्त कराव्यात अशी मागणी त्यांनी सहकार आयुक्तांकडे केली. आज महाराष्ट्र राज्यातल्या एसटी महामंडळातल्या सर्वच प्रमुख युनियनचे पदाधिकारी या पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगला सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करत आहेत. या आक्रोश आंदोलनाचं प्रमुख कारण की आशिया खंडामध्ये नंबर 1 ची बँक असणारी एसटी कामगारांची बँक, त्या बँकेचं वाटोळं करण्याचं काम मिस्टर अँड मिसेस सदावर्तींनी केलेलं आहे आणि त्यांना तातडीनं अटक व्हावं याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा काढलेला आहे. जेव्हापासून त्यांनी बँक ताब्यामध्ये घेतली, 6.5% व्याजदरानं कर्ज देतो असं खोटं आश्वासन देऊन आपली बँक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बँकेचं लिटरली वाटोळं केलेलं आहे. 600 कोटी रुपयाच्या ठेवी लोकांनी त्यांच्यावरती विश्वास नसल्यानं विड्रॉल करून घेतलेल्या आहेत. मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंचं जे संचालक पद होतं ते सहकार आयुक्तांनी रद्द केल्यानंतरही त्यांचा बँकेमध्ये वाढता हस्तक्षेप आहे. 150 लोकांची बेकायदेशीर भरती करून लाखो रुपयाचा मलिदा सदावर्ते पॅनेलच्या संचालक मंडळाने लाटलेला आहे. त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करण्यात येणार आहे. दुसरी बाब, या संचालक मंडळाने अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार केलेला आहे की एस टी बँकेमध्ये जे डेटा सेंटर तयार होते, तब्बल खरं तर त्याची शासकीय किंमत 19 कोटी असताना 34 कोटी रुपयाला ते डेटा सेंटर दिलेलं आहे आणि काम 1% पूर्ण न होता त्याला तब्बल 21 कोटी रुपये देण्याचं काम सदावर्तींनी केलेलं आहे. त्यातले ब्लॅकचे पैसे सदावर्तींच्या क्रिस्टल टावरला किती गेले याचा सर्व पोलखोल एस टी महामंडळातल्या सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत. त्यांच्या संचालकांनी उचलीच्या नावाखाली आझाद मैदानावरच्या त्या मेळाव्याच्या नावाखाली लाखो रुपयाची ठेव घेतलेली आहे. ही बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या घामाची आहे, सदावर्तेंच्या पूज्य पिताश्रींची नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांनी केवळ कॅमेरा दिसला की धडाधड नाचण्यापेक्षा आज एस टी कामगारांना उत्तर देण्याची त्यांची वेळ आहे. सदावर्तेंच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या एस टी कामगारांचा या कृती समितीचा सामना त्यांनी केला पाहिजे. पण आयुक्तांकडे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांना अटकेचं त्यांनी कारवाई केली पाहिजे. संचालक मंडळाने बेकायदेशीर ज्या उचली घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे. गेली 8 महिने झालं आमच्या एस टी बँकेचं कर्ज मिळत नाही आहे. मुलामुलींची लग्न आहेत, दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट आहेत, आम्हाला कर्ज मिळत नाही. ओडीमध्ये 100 त्यांनी अटी टाकून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व बाबींमध्ये आज तातडीनं माननीय सहकार आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही RBIच्या CGM साहेबांना सुद्धा नोटीस दिलेली आहे.
बँकेचे अध्यक्ष आमच्या एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुशेकर साहेबांना नोटिफिकेशन काढलेलं आहे, नोटीस दिलेली आहे, तेव्हा आज राज्यातल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आले आहेत. जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सहकार आयुक्तांना आणि मिस्टर अँड मिसेस सदावर्ते आणि त्यांच्या चोर असणाऱ्या संचालक मंडळांना देतोय. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये पाण्याचं व्यवस्थापन हा एक अतिशय गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये वाहतुकीची समस्या हाही गंभीर विषय आहे. आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेच्या बाहेर रिक्षावाले काका, व्हॅनवाले काका असे सगळेच त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्याच्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. शाळेला प्राधान्य दिलं पाहिजे हे प्रत्येक वाहन चालकांनी स्वतःच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे. विनाकारण त्या ठिकाणी हॉर्न वाजवून त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करून अपघाताला निमंत्रण देण्याची भूमिका घडत असते. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी शाळा आहेत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना किंवा रोटरी ॲक्ट, लायन्स क्लब, आम्ही पुणेकर यासारख्या संस्थांना एकत्र घेऊन शाळेच्या ट्रॅफिकचं व्यवस्थापन सकाळी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं जर केलं तर निश्चितच चांगला उपक्रम होऊ शकतो. परिवर्तन याकरता सहकार्य करायला तयार आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.